आयुष्यात इतकं महत्वाचं आहे की ह्या कलियुगामध्ये त्याची फार आपल्याला गरज आहे आणि त्याशिवाय आपण ह्या कलियुगाच्या सागरातून आपण तरुण जाऊ शकत नाही। म्हणून म्हणायचं आहे की एवढे दिवस राहून गेलं पण आतापासून तरी सुरुवात करा की पुढे आपल्याला मोक्ष चांगल्या पद्धतीने हवा असेल तर जय जय रामकृष्ण हा जो मंत्र दिलेला आहे संतांनी त्या पांडुरंगाच्या कृपेने त्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे। म्हणून आता तरी आता तरी राम कृष्ण हरे आता तरी राम कृष्ण हरे आता तरी राम कृष्ण हरे आता तरी राम कृष्ण नामस्मरण सतत आपण केलं पाहिजे तेव्हा आपला शेवट गोड होतो। आज जसं शेवटची आई त्यांचा शेवट गोड होत आहे। भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे लग्न। भजनाचा कार्यक्रम हा कुठेही होत नाही, हा भाग्यवंता घरीच होतो। पहा निसर्गाने किती आज जोराचा पाऊस असताना देखील एवढ्या जोराचा पाऊस असताना देखील आपली भजन सेवा या घरामध्ये लाभली गेली। खरंच ती माता भाग्यवान आहे आणि तिची मुलं देखील भाग्यवान आहेत, तिचं सर्व कुटुंबच भाग्यवान आहे। म्हणून आज इथे भजनाचा कार्यक्रम होतो आणि भजन होतंय। आम्ही तर भजन करत आहोत, संतांचे विचार आपल्या समोर मांडत आहोत, परंतु भजन ऐकणारे इतके श्रेष्ठ आहे की अगदी भजन करणारे तर आहेतच परंतु ऐकणाऱ्यांना जे पुण्य लाभतं असं कुठेच नाही। म्हणून म्हणतो आता तरी अजून वेळ निघून नाही गेली, आता तरी राम कृष्ण हरे स्मरा, 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 आता तरी राम कृष्ण शेवटी काय सोबत येणार आहे ते हरिनाम। तुम्ही किती धन दौलत जमा करून ठेवा, दागदागिने सुंदर असे छान कपडे अगदी जे हवंय ते मिळवा, घर बंगला गाडी, परंतु जाताना आपल्याला शेवटी फक्त हरिनामच आपल्या सोबत येणार आहे। आपली जी धन दौलत संपत्ती आहे इथेच टाकून जातो आपण, पण एक हरिनाम असं आहे की ते आपल्या सोबतच
जाताना पहा, भाग्यवानाचे जर प्रेत यात्रा जात असेल तर तिथे भजन म्हणून केलं जातं. आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम आमचा राम राम. असे संतांचे अभंग गायले जातात आणि त्यातून कशी व्यवस्था नसेल. जय राम श्रीराम, जय जय राम, जय राम श्रीराम, जय जय राम, जय राम श्रीराम, जय राम असं म्हटलं जातं. म्हणजे शेवटी आपल्या सोबत कोण येतं तर हे हरिनाम येतं. संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी. मनी विश्वास धरा, मनी विश्वास धरा, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण. येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी. मनी विश्वास धरा, मनी विश्वास धरा, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण हरी. ती माऊली एवढी भाग्यवान आहे, शेवंतीबाई एवढ्या भाग्यवान आहे की तिच्या आज हरिनाम होतंय. त्यांची मुलं भाग्यवान आहेत, त्यांची नातवंड भाग्यवान आहे, त्यांचं कुटुंब भाग्यवान आहे. आणि अगदी ही वसती जी आहे, ही जी अष्टविनायक चाळ आहे, ही पण भाग्यवान आहे की त्याच भजनाचा कार्यक्रम होतो आणि त्यांच्या कानापर्यंत हा पोहोचला जातो. यासारखं पुण्य मोठं होईल. येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी, येईल संगे तेच शेवटी. किती कमवा, किती मेहनत करा, किती पैसा गोळा करा, धन दौलत संपत्ती गोळा करा, पण सोबत फक्त आपल्या हरिनामच येणार. हे अगदी त्रिकाल सत्य आहे. येईल संगे तेच शेवटी, मनी विश्वास धरा, मनी विश्वास धरा, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण हरी स्मरण, आता तरी राम कृष्ण जन्मा येता राम राम, जन्मा येता राम राम, जन्मा येता राम राम, जन्मा येता राम राम. जन्माला आल्यानंतर सुद्धा राम रामच म्हणावं लागतं आणि शेवटी अंत्ययात्रा निघताना सुद्धा राम रामच म्हणावं लागतं. जन्मा येता राम राम, जन्मा येता राम राम, जन्मा येता राम
राम कृष्ण हरे कृष्ण राम कृष्ण हरे